10वी मध्ये ज्याला पास व्हायचे वांदे, तो मुलगा सीईटी मध्ये टॉप कसा करू शकतोय? कारण आम्ही स्टुडंट पाहतोय. ओके, तर या लेवलचं कुणी कमबॅक करत नाहीये. एक स्टुडंट आहे त्यातला, तर त्याला 28 पर्सेंटाईल आहेत JEE मध्ये, जेई मेन्स मध्ये. हो. आणि दुसरा मुलगा आहे, दुसरा स्टुडंट, तर त्याला 51 पर्सेंटाईल आहेत जेई मध्ये. आणि त्यांना सीईटी मध्ये एवढे काय कसं काय पर्सेंटाईल पडले, हे एक प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर या लिस्टमध्ये एक पहिल्या 2 ते 3 पेजवर 78 नंबरचा एक स्टुडंट आहे. तर अक्षरशः 10वी मध्ये, आता माझ्या पुढे इथं मेरिट लिस्ट ओपन आहे, आता मी ते मेरिट लिस्ट ओपन करतोय. तर 10वी मध्ये तो मुलगा म्हणजे फेलच झालाय. 34 मार्क्स आहेत त्याला. ओके, सायन्समध्ये त्याला 34 मार्क्स आहेत, म्हणजे ग्रेस लागून एका मार्काने तो पास झालाय. आणि तो मुलगा महाराष्ट्राच्या टॉप मेरिट लिस्ट मध्ये येतो. हे न पटण्यासारखं आहे बघा. मुलं जे कष्टाने अभ्यास करतात, पण मात्र काही मुलांना 100% म्हणजे एका ठिकाणी तर असंच आपल्याकडनं कळलं की एका कुटुंबातील 2 मुलांना 100% पर्सेंटाईल. हे कसं शक्य आहे? फर्स्ट ऑफ ऑल मॅक्स महाराष्ट्राचं मी अभिनंदन करतो की यासारख्या मुद्द्यावर आपण बोलतोय आणि मुलांना कुठेतरी एक न्याय मिळवून देण्याचं काम आपण करतोय. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं ना सर, तर हा जो स्कॅम आहे तो सेम स्कॅम लास्ट इयर पण झाला होता. याला डायरेक्ट आपण स्कॅम म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. कारण आपण ज्यावेळेस पाहतो सीईटीचा एखादा मुलगा, ज्यावेळेस आपण पाहतो, तर जो मुलगा समजा आता मी सह्याद्री क्लासेस या ठिकाणी कार्यरत आहे, त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही सीईटीचे ऍस्पिरंट पाहतो, आमचे टॉपर ज्यावेळेस आपण पाहतो, तर खूप मेहनतीने ते करतात आणि एक 99.5 पर्सेंटाईल पर्यंतच पोहोचू शकतात. त्याच्या पुढे ते जात नाहीत, कारण त्याच्या पुढे हे स्कॅमर लोक बसलेले आहेत. आता सगळेच नाहीयेत, काही 100 पर्सेंटाईल वाले मुलं ऑथेंटिकेट आहेत. ओके, त्यांचे नाव सुद्धा इथं आहेत. पण आता ज्याच पद्धतीने आपण उल्लेख केला की आपल्या मेरिट लिस्टमध्ये 37-38 हे 2 नंबर आहेत, तर त्यांच्याविषयी एक कुठेतरी तर थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण होतं की एकाच कुटुंबातले जुळे भाऊ बहीण हे आहेत, बरोबर. आणि त्यांचं 10वीचा स्कोर आपण जर पाहिला तर तो कुठेतरी अगदी कमी आहे. 12वीचा स्कोर पाहिला तो देखील कमी आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा सीईटीचा जर स्कोर पाहिला तर तो खूप हाय आहे. म्हणजे 37 रँक जर एखाद्या मुलाची येत असेल, 38 येत असेल, तर याचा अर्थ त्याला सीईटी मध्ये 100 पर्सेंटाईल आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की सीईटी आपली 200 मार्क्सची आहे. तर 100 पर्सेंटाईल येण्यासाठी कमीत कमी त्या शिफ्टचा आपल्याला टॉपर राहावं लागतं. किंवा समजा तर त्या ठिकाणी आपल्याला 180-190 मार्क्स लागतात. मग आपलं एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं की जो मुलगा 10वी मध्ये ज्याला पास व्हायचे वांदे, तर तो मुलगा सीईटी मध्ये टॉप कसा करू शकतोय? कारण आम्ही स्टुडंट पाहतोय. ओके, तर या लेवलचं कुणी कमबॅक करत नाहीये. मग तो एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. त्याचबरोबर थोडंसं आता विद्यार्थ्यांकडनं आलं, मला त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा त्यांचा जेई मधला स्कोर आला, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण सर पहा, जेई आणि सीईटी या दोनही परीक्षा एकाच धर्तीवर घेतल्या जातात. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग वगैरे थोडा फरक आहे त्याच्यामध्ये. पण जर आपण व्यवस्थित विचार केला की एखादा मुलगा महाराष्ट्रात टॉप येतोय सीईटी साठी, तर नक्कीच एक्सपेक्ट करतोय आपण जेई मध्ये त्याला एक समाधानकारक पर्सेंटाईल तरी असेल पाहिजे, बरोबर. पण ह्या मुलांचं ज्यावेळेस आपण पर्सेंटाईल चेक केलं, मुलांनी मला पाठवलं, त्यावेळेस निदर्शनास आलं की एक स्टुडंट आहे त्यातला, तर त्याला 28 पर्सेंटाईल आहेत JEE मध्ये, जेई मेन्स मध्ये. हो. आणि दुसरा मुलगा आहे, दुसरा स्टुडंट, तर त्याला 51 पर्सेंटाईल आहेत जेई मध्ये. आणि त्यांना सीईटी मध्ये एवढे काय कसं काय पर्सेंटाईल पडले, हे एक प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर या लिस्टमध्ये एक पहिल्या 2 ते 3 पेजवर 78 नंबरचा एक स्टुडंट आहे. तर अक्षरशः 10वी मध्ये, आता माझ्या पुढे इथं मेरिट लिस्ट ओपन आहे, आता मी ते मेरिट लिस्ट ओपन करतोय. तर 10वी मध्ये तो मुलगा म्हणजे फेलच झालाय. 34 मार्क्स आहेत त्याला. ओके, सायन्समध्ये त्याला 34 मार्क्स आहेत, म्हणजे ग्रेस लागून एका मार्काने तो पास झालाय. आणि तो मुलगा महाराष्ट्राच्या टॉप मेरिट लिस्ट मध्ये येतो. हे न पटण्यासारखं आहे बघा. आणि ज्यावेळेस हो, निशांत सर असतील, निशांत पटवर्धन सर, तर यांनी एक डाटा मांडलाय. तर त्यानुसार 2020 पासून 2023 पर्यंत जी मुलं, अशा केसची जी मुलं होती, फक्त 1% असायची. मग ती कोण असणार? तर ज्यांनी ड्रॉप घेतला, बरोबर. ज्यांनी अगोदर परीक्षा दिली, 1 वर्षासाठी ड्रॉप घेतला आणि त्यावेळेस ते करायचे. पण आता तोच आकडा जो आहे तो 7 ते 8% वर पोहोचलाय. म्हणजे त्यांना 12वी मध्ये किंवा 10वी मध्ये अतिशय कमी मार्क्स असायचे आणि सीईटी मध्ये टॉप करायचे. आता 7 ते 8 मुलं आहेत ते, म्हणजे 100 पैकी. मग हा आकडा एवढा कसं काय वाटतोय? मग याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. आणि ज्यावेळेस सोशल मीडियावर आपण पाहतोय, तर त्यावेळेस कॉल रेकॉर्डिंग वगैरे भरपूर व्हायरल होतात की अशा म्हटलं आता खरं म्हटलं ना, हे सर्व काम केलं जातं काउन्सलर लोकांकडनं. कोण काउन्सलर? सो कॉल्ड काउन्सलर आपण ज्यांना म्हणतो की फक्त एक मुलांना आश्वासन द्यायचं, डील डन करायचे. हे टार्गेट करतात पॅरेंट्सना
मोठमोठे स्वप्न दाखवतात की तुमचा मुलगा सीओईपीत आम्ही पाठवू, तुमचा मुलगा आम्ही PICT मध्ये पाठवू, आणि त्या पद्धतीने सेंटर मॅनेज करून असतो. मग त्या एक अट असते की बाबा आम्ही जे सांगू ते सेंटर तुम्ही टाका, म्हणजे आपल्या याच्यामध्ये सीईटीच्या फॉर्म मध्ये मग ते सेंटर त्या मुलाला अलॉट होतं, त्याच्यानंतर त्या सेंटरवर ते मॅनेज करतात सेंटर. मग त्या पद्धतीने हा घोळ होतो. आता हा स्कॅम एक पद्धत या पद्धतीची आहे, म्हणजे जसं आपण सोशल मीडियावर पाहतोय त्यानुसार हे आपल्याला समजतंय. बाकी अजून कोणत्या कोणत्या पद्धतीने स्कॅम होतोय हे देखील उघडकीस येणं गरजेचं आहे. कारण सर जर आपण पाहिलं ना, इंजिनिअरिंग कोण करतं थोडक्यात, तर ग्रामीण भागातील मुलगा जो नीट असेल त्याच्यासारख्या परीक्षेची तयारी करू शकत नाहीये, किंवा समजा MBBS कॉलेजच्या फीज वगैरे अफोर्ड करू शकत नाही, तो मुलगा इंजिनिअरिंगकडे येण्याचा प्रयत्न करतो. मग त्यासाठी ड्रीम असणार आपलं COEP असेल, PICT असेल, VGT असेल, बरोबर. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तो खूप मेहनत घेतो. पण काही मुलं शॉर्टकट मध्ये इथपर्यंत पोहोचतात अशा पद्धतीने. मग जो मुलगा आहे तो मेहनत घेतोय, त्याचा ह्या शिक्षण आपली एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यावर विश्वास राहील का? मग त्याला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. मग तो न्याय मिळण्यासाठी आपण जो प्रयत्न आहे, CET सेलला आपण मेल केलाय, कॉलही करतोय, पण आपल्या कुठल्याही गोष्टीचा रिस्पॉन्स वगैरे ते काही करत नाहीये. मग याच्यावर गांभीर्याने आपण सगळ्यांनीच एकत्रितरित्या येऊन काहीतरी ऑप्शन शोधला पाहिजे. कारण ठीक आहे, या मुलांसोबत झालं, याच्या मागच्याही बॅच सोबत झालं, त्याच्या मागच्याही बॅच सोबत झालं, पण इथून पुढच्या ज्या बॅचेस आहेत तर त्यांच्यासोबत होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्या पद्धतीने आपलं म्हणजे म्हणणं आहे. खूप बरोबर.